मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे जयवंत वाडकर. नवरा माझा नवसाचा, नटसम्राट, फुलवंती, देवा, धर्मवीर, सरफरोश, अ वेनसडे या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आता त्यांच्याकडून एक आनंदाची बातमी आली आहे. त्यांची मुलगी स्वामिनी वाडकर कालच लग्नबंधनात अडकली. या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. त्यांची मुलगी स्वामिनी ही देखील वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. एवढेच नाही तर त्यांचा जावईसुद्धा मनोरंजन विश्वात नाव कमावत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांची मुलगी आणि जावई नक्की काय करतात. जयवंत वाडकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर जयवंत वाडकर यांनी प्राध्यापिका विद्या नाईक यांच्याशी लग्न केले. त्यांना तन्मय नावाचा मुलगा आणि स्वामिनी नावाची मुलगी आहे. स्वामिनी आपल्या वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. तिने महेश मांजरेकरच्या FU या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पुढे ती ये है आशिकी या चित्रपटात देखील झळकली होती. याशिवाय बाबा या लघुपटामध्ये स्वामिनी आणि जयवंत वाडकर या बाप बेटीने एकत्र काम केलं होतं. SC लंडन या मोठ्या फॅशन कंपनीची ती ब्रँड अँबॅसिडर आहे. याशिवाय ती उत्तम बेली डान्सर देखील आहे. स्वामिनीने वरुण नायर ह्याच्याशी लग्न केले आहे. वरुण मूळचा मल्याळी असून त्याचा स्वतःचा प्रोडक्शन हाऊस आहे. निर्माता आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून तो सध्या काम करतो. डान्स प्लस, डान्स इंडिया डान्स, रॉकेट गँग, सुपर डान्सर, प्लेग्राऊंड अशा सुप्रसिद्ध शोसाठी त्याने कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्याची स्वतःची मिरारी प्रोडक्शन नावाची निर्मिती संस्था आहे. या संस्थेमार्फत त्याने विफल आणि बाबा असे लघुपट बनवले आहेत. याशिवाय सध्या तो इंगेज नावाच्या रिॲलिटी शोवर काम करत आहे. अशा प्रकारे जयवंत वाडकर यांची लेक आणि जावई दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. कालच दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेता अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे, प्रिया बेर्डे तसेच विजय पाटकर यांचा समावेश होता. याशिवाय काल रात्री संपन्न झालेल्या रिसेप्शन सोहळ्यात देखील नामवंत कलाकार सामील झाले होते. यावेळी सचिन पिळगावकर, वीणा येडेकर, विजय पाटकर, गौरव मोरे, अरुण कदम, नंदेश उमप, नंदू माधव यांनी उपस्थिती दर्शवून स्वामिनी आणि वरुणला शुभेच्छा दिल्या.